नमस्कार, मी राजेंद्र होंजे. बेधडकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत राधेमाच्या एकूणच सगळ्या शक्तीबद्दल, त्यांनी दाखवलेल्या चमत्काराबद्दल आणि त्यांनी ज्या प्रकारचं एक संमोहन सगळ्या आपल्या भक्तांवरती करून ठेवलेलं आहे याबद्दल. राधेमाच्या जवळ गेलो तर आपली बरकत येते, आपल्याला बरंच काही गोष्टी मिळून जातात. काय मिळाल्या ते त्यांच्या भक्ताला माहिती. पण राधेमाच्या जवळ गेल्यानंतर आमच्यामध्ये अमुक बदल झाला, आमच्या संपत्तीमध्ये मोठी वाढ झाली, आमच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल होऊन आम्ही एक वेगळ्या प्रकारची उंची आमच्या व्यवहारामध्ये, आमच्या नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये गाठली, असे सांगणारे भक्त आहेत. मग या सगळ्यामध्ये राधेमावर हुंडाबळीचा का गुन्हा दाखल झाला? राधेमावरती हुंडा मागण्यासाठी प्रवृत्त केलं, जाच केला, छळ केला म्हणून 498 ए अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्याचं पुढे काय झालं? पोलीस थेट चौकशी राधेमाची का करत नाही आहेत? या सगळ्या मागे नेमकं काय दडलंय? आणि आजच एक तक्रार अशी दाखल झाली की काही जणांना आत्महत्या करण्यासाठी देखील प्रवृत्त केलं गेलं. मग याला जबाबदार कोणाला धरायचं? रमेश जोशी नावाच्या एका व्यक्तीने ही सगळी तक्रार दाखल केली आहे. मग या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज राधेमा अशा सारख्या अनेक तथाकथित धर्मगुरू ज्या बनून राहिलेले आहेत देशामध्ये, यांच्या पाठीमागे जी जनता जातीय, जो समाज जातोय, हा कशासाठी जातोय आणि कुठल्या गोष्टी आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी जातोय याचाही विचार होण्याची गरज आहे. म्हणून आम्ही 3 प्रश्न घेऊन चर्चा करतोय. हुंडा आणि इतर प्रकरणात राधेमा यांची लवकरात लवकर चौकशी व्हावी का? दुसरा प्रश्न, कडेवर घेणाऱ्याला श्रीमंत करेन असं म्हणणाऱ्या राधेमा विरुद्ध जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत कारवाई होऊ शकते का? आणि तिसरा प्रश्न, समाजामध्ये भोंदू बुवा बाबांची बजबज पुरी झालेली आहे का? हे 3 प्रश्न घेऊन आपण चर्चा करतोय आजच्या बेधडकमध्ये. आपल्यासोबत या मुद्द्याला धरून चर्चा करण्याकरता स्टुडिओमध्ये आहेत सुशीला मुंडे, राज्य प्रधान सचिव आहेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या. आपल्यासोबत पुण्यावरून आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ, आणि आपल्यासोबत बापू पाडळकर आहेत, रामदेव बाबाचे समर्थक आहेत आणि पतंजली योग समितीचे राज्य प्रभारी आहेत. ते सांगतील की ह्या सगळ्या बुवा बाबांच्या मध्ये काय नेमकं समाजाचं फरफट होतीये. ते आपल्याला सांगतील की राधेमा करतायत ते बरोबर आहे की बाबा रामदेव सांगतायत ते बरोबर आहे. आपल्यासोबत डॉक्टर आशिष देशपांडे आहेत, मानसोपचार तज्ज्ञ आहेत. समाजाची नेमकी मानसिकता काय आहे, याबद्दल समाज काय नेमका विचार करतोय हे ते आपल्याला समजावून सांगतील की नेमका अशा पद्धतीने समाज एखाद्या गोष्टीमध्ये कसा गुरफटत जातोय आणि त्याला नेमकं आपण कशा पद्धतीने सांभाळलं पाहिजे. आपल्यासोबत येणार आहेत आरती राजदान, जे राधेमाच्या समर्थक आहेत. काही वेळात ते आपल्यासोबत येतील. पण मला सुरुवात सुशीला ते तुमच्यापासूनच करायची की ज्या प्रकारे आपण बघतोय की हुंडाच्या संदर्भातला गुन्हा असेल, इतर सगळ्या पद्धतीचे काही गुन्हे त्यांच्यावरती दाखल झालेत राधेमावर, चौकशी काय पोलीस करायला तयार नाही आहेत. काय घडतंय नेमकं? चौकशी करायला पोलीस तत्पर तयार होत नाही या मुद्द्याशी मी सहमत आहे. आणि याचं ताजं उदाहरण आहे म्हणजे आसाराम बापूला देखील खूप उशिरा अटक झाली. त्याच्यानंतर राजपाल बाबा, त्याच्यावर तर अटक करायला गेलेल्या पोलिसांवर थेट त्यांनी आश्रमातून बॉम्ब फेकले. म्हणजे पोलीस यंत्रणा किंवा आत्ता राधेमाचं जे प्रकरण चालू आहे, आज मला वाटतं की 5वा की 6वा दिवस आहे तक्रार करून, अजूनही थेट अटक अशी होत नाहीये. आणि अटक होत नसताना यांच्या मुलाखतीमधून हे थेटपणे सांगतात की मी निर्दोष हूं. दुसऱ्या बाजूला आसाराम बापूसारखा देखील किंवा त्याचे 6-7 साक्षीदार आज मारले गेले तरी देखील यंत्रणा हलत नाही. इतकंच नाही तर दुसऱ्या बाजूला त्यांचे जे भक्त आहेत ते असा समाजामध्ये मेसेज टाकतायत की ये तो कोई राजकीय चाल है, ये तो कोई राजकीय षडयंत्र आहे. अशा प्रकारे जाणीवपूर्वक जो भक्त असतो त्याला एक प्रकारचा कडवा सैनिक बनवलं जातं. यांची जी शिकवण असते ती अशीच असते की एकतर चिकित्सा करायची नाही, मी स्वतः चिकित्सा करणार नाही, तुम्ही चिकित्सा कराल तर खबरदार. म्हणजे तुमच्या समोर वादविवाद करायला, चर्चा करायला, तपासणीचा आग्रह धरायला जर कोणी एखादा आला, संघटना आली, संस्था आली, प्रशासन आलं तर खपवून घेणार नाही, इतकी यांची दहशत असते. आणि या दहशतीला आपलं प्रशासन, आपलं पोलीस खातं तितकं समर्थनपणे प्रतिवाद करत नाही किंवा तत्काल एक जी ॲक्शन घ्यावी लागते ती देखील घेतली जात नाही. 2013चा इतका मजबूत कायदा आहे खरं म्हटलं तर, किंवा हुंडाबळीचा पण कायदा आहेच ना, परंतु नुसते कायदे असून चालत नाही, तर त्याची एक प्रभावी अंमलबजावणी, त्याच्याबद्दलचं प्रशिक्षण,
त्याचे नियम, कुठल्या नियमात अटक होऊ शकते, काय शिक्षा असू शकते, पोटकलम काय आहेत, ह्या सगळ्यांची सविस्तर माहिती प्रत्येक पोलीस स्टेशनला, प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याला दिली गेली पाहिजे. हे होत नाही. दुसऱ्या बाजूला मला असं वाटतं की समाजाला विघातक ठरणाऱ्या, समाजाची एकूणच, समाजाची काय, व्यक्तीची काय किंवा राष्ट्राची काय, सगळीच प्रगती अवनत करणाऱ्या ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, याचा जर अटकाव करायचा असेल तर त्याच्यासाठी 40-50 उलटलेल्यांची डोकी तपासून फायदा नाही आहे. बरोबर. त्याच्यासाठी आज जे 7वीत, 8वीत, 4थीत, 5वीत आज महाराष्ट्राचा फक्त जरी विचार केला, कोट्यावधी विद्यार्थ्यांची संख्या आहे. बरोबर की ह्या सगळ्याचं समाज प्रबोधन झालं पाहिजे. पण मला पाडळकर तुम्हाला विचारायचं आहे की ज्या प्रकारे आपण बघतोय की ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये वावरणाऱ्या बाबांमध्ये जर अशा पद्धतीने समाजाची दिशाभूल केली जात असेल तर काय म्हणायचं? आता राधेमाचा सगळा जो काही प्रकार आपण पाहतोय याला काय म्हणायचं? राजेंद्रजी, धन्यवाद, तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं. पहिली गोष्ट अशी आहे की समाजामध्ये, समाजाला लागलेला हा एक व्याधी किंवा रोग म्हणजे हुंडा प्रथा आहे. कायदा कितीही कठीण बनवला, कितीही कठोर केला, तरी जोपर्यंत कायद्याची सक्षमपणे अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत त्याला अर्थ राहणार नाही. आणि यासाठी जशी अशा सगळ्या भोंदू बाबांची, भोंदू धर्मगुरूंची, समाजातल्या काही लोकांची एक दहशत असते, त्या मुलीच्या नातेवाईकांवर असते, समाजातल्या अन्य घटकांवर असते, जशी ते दहशत निर्माण करू शकतात, तसंच समाज जोपर्यंत संघटित होऊन याला संघटितपणे विरोध करत नाही तोपर्यंत समाजाला लागलेला हा डाग पुसला जाणार नाही. आणि जर असे कोणी धर्मगुरू किंवा माता बाबा असतील की जे महिलांना प्रताडित करत असतील आणि पीडित करत असतील, त्यांच्यावर स्त्री भ्रूण हत्येचा खरं तर खटला लावला पाहिजे. कारण एखाद्या स्त्रीला ह्या सगळ्यामुळे जो आयुष्यभर त्रास सहन करायला लागतो त्याला नंतर कोणी येत नाही वाचवायला. आणि अशा वेळेला सर्व समाजाने, विशेष करून स्त्रियांनी, आपली स्त्री शक्ती खऱ्या अर्थाने पाठीमागे उभी केली पाहिजे. आणि तेव्हा हा हुंडाबळीसारखा किंवा स्त्री भ्रूण हत्येसारखा प्रकार हा पूर्णपणे नाहीसा होईल आणि अशा बाबांवर आणि बाईंवर खऱ्या अर्थाने समाजाचा वचक निर्माण होईल. खऱ्या अर्थाने तो वचक निर्माण होण्याची गरज आलेली है. मैं येतो अजून काही मुद्द्यांकडे. आरती राजदान अपने सोबत आलेले आहेत, राधे माँ समर्थक हैं. आरती राजदान, क्या बताएंगे आप, जो कुछ बातें अभी चल रही है राधे माँ के बारे में, उनके ऊपर कुछ केसेस FIR दाखिल हुई है, उनकी जो कोई इंक्वायरी होनी चाहिए उसके लिए क्या आपकी बात है? क्यों जो भी बातें हैं वो सामने आनी चाहिए, इंक्वायरी होनी चाहिए? देखिए, सबसे पहले तो मैं ये कहूँगी कि मैं लॉ में, पुलिस में, इन्वेस्टिगेशन में पूरी तरह विश्वास रखती हूँ. और मेरा ये दृष्टिकोण है कि पूरी इन्वेस्टिगेशन कैरी आउट होनी चाहिए, लॉफुली होनी चाहिए, लॉ शुड टेक इट्स कोर्स, और जो भी गिल्टी है उसे बाहर आना चाहिए. क्योंकि ऐसे किसी को, अगर इनोसेंट इंसान को इस तरीके से मलाइन करना, उनके ऊपर कीचड़ उछालना सही नहीं है. तो मेरे व्यू पॉइंट से बिल्कुल लॉ शुड टेक इट्स कोर्स, police should take action, and whoever is guilty should be brought to the book. आप कहती है राधे माँ इनोसेंट है? हाँ, जो भी उनके खिलाफ आरोप लगे हैं वो सब झूठ है? बिल्कुल झूठ है. किस मुद्दे पर आप कहती हो? देखिए, मैं राधे माँ को पिछले 12 साल से जानती हूँ और 12 साल से मैं चौकी में जा रही हूँ. मैं राधे माँ की सेवा में रही हुई हूँ और मैंने एक दिन भी उनसे चौकी में या कहीं भी उनको 1 रुपया भी किसी से मांगते हुए नहीं देखा है. 1 रुपया भी नहीं. वो सिर्फ दे रही हैं लोगों को, और लोगों की जो इच्छा है, जैसे किसी का इच्छा हो फूल चढ़ाने को तो फूल चढ़ाते हैं, जिसकी इच्छा है कोकोनट वो कोकोनट रखते हैं. मैंने कितनी बार फूल चढ़ाए हैं. अब आप मेरा नीचे एक टैक्सी वाला है उसको पूछ लो, राधे माँ कई बार रात में ऐसे उठ के बोलते चलो वॉक के लिए चलते हैं, और रिक्शा वाले जितने हैं बोरीवली स्टेशन के पास उनको भी पैसे देते हैं. कहाँ से आते हैं पैसे? सब जो लोग चढ़ाते हैं, जिनका अपना मन है. अभी अगर मेरे लाइफ में भला हुआ है और मांगा नहीं जाता, जो मेरे मन से, अगर मेरे मन में 5 रुपया भी हो तो मैंने 5 रुपया दिया. अगर मेरे मन में चुन्नी चढ़ा वो होए, मैं चुन्नी चढ़ाया. मांगा कुछ नहीं जाता है. तो जो भी लोग उधर रखते हैं, मैंने अपने आँख से देखा है, पूरा का पूरा वो बांट देती हैं, पूरा का पूरा.
तो ये आरोप क्यों लगाते हैं उनके तो खिलाफ लोग? जो इंसान, क्योंकि जो लड़की उनके पास रह चुकी है, उनके घर में पंजाब में रह चुकी है, जो उन्होंने अपने एफआईआर में लिखा है कि सभी इस तरीके से डाउरी के लिए मुझे टॉर्चर किया गया, ये किया गया, मेरे ससुराल से बताया गया कि नहीं राधे माँ का आशीर्वाद समझ लो, ये बातें क्या है? अच्छा, मैं एक चीज़ आपको स्पष्ट करना चाहूँगी कि ये जो लड़की थी, ये जिसके साथ इनकी शादी हुई थी, जो मैंने सुना है, जो मुझे मालूम है, ये इनका रिश्ता ये फेसबुक के थ्रू मिले थे। फेसबुक पे इनकी चैटिंग होती थी। 3 महीने इनका रिश्ता चला, फिर इनका लव मैरिज हुई। तो लव मैरिज में राधे माँ कहाँ से इन्वॉल्व हो गई और दहेज की मांग कहाँ से हुई? नंबर 1। नंबर 2, जो ये लड़की का फादर था, अब उसको तो लॉ जानता। नहीं, ये लड़की राधे माँ के घर पर रहती थी या नहीं? नहीं रहती थी। तो फिर उसने कैसे क्लेम किया? एग्जैक्टली, वही तो मेरा पॉइंट है। वो राधे माँ के घर में कभी रही ही नहीं, वो कांदीवली में रहती थी। उसके ससुराल ने उसे भेजा नहीं वहां पर? उनके ससुराल के लोग राधे माँ के भक्त नहीं है? उसका ससुराल MM भवन नहीं था, उसका ससुराल कांदीवली में था और वो अपने ससुराल वालों के साथ कांदीवली में रहती थी। तो ससुराल वाले उसके राधा माँ के भक्त नहीं है? ससुराल वाले हैं। तो फिर ससुराल वालों ने उनको भेजा नहीं? वो अपने ससुराल में तो रहती थी, लेकिन उसका ससुराल सेवा करने के लिए राधे माँ के यहाँ नहीं भेजा था? वो सिर्फ 1-2 बार गई है बस, मैंने खुद उसे कभी नहीं देखा है। ठीक आहे, अजून काही मुद्दे आपण बोलूया याच्यावरती, पण जे मुद्दे सगळे समोर दिसत आहेत त्यानुसार विद्यार्थी काय वाटतं तुम्हाला की या सगळ्या बाबांच्यामुळं, बुवांच्यामुळं जो समाजावरती एक पगडा बसत चाललेला आहे आणि आपल्याला काहीतरी प्रगती करायची तर अशी लोक आपल्या सोबत असतील, मग आपण पुढचं पाऊल टाकू, हे शक्य आहे का? हे शक्य आहे, पण फार सहज शक्य नाहीये. अशक्य नाहीये, पण अवघड जरूर आहे. मगाशी सुशीला मुंडे म्हणल्या ती गोष्ट फार खरी आहे की सगळ्या समाजामधल्या लोकांच्या मनामध्ये जी एक असुरक्षिततेची भावना आहे, विचार करणं नावाची गोष्ट त्यांनी बाजूला सारलेली आहे आणि मेंढराच्या कळपासारखे ते या लोकांच्या मागे जात आहेत. त्यामुळे या गोष्टी घडतात, ही गोष्ट खरी आहे. पण मला हे सगळं बोलण्यापूर्वी ज्या मुलींनी हा हुंड्याच्या संदर्भातला FIR दाखल केला, तिचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन करावं असं वाटतं. कारण ही तक्रार जर तिने केली नसती तर राधेमाय उजेडातच आली नसती. आणि मग जो सगळा भ्रष्टाचार, जो काही अत्याचार, जी काही फसवणूक आणि जे शोषण हे सगळं चाललंय ते पुढे चाललं नसतं. आणि खरं म्हणजे पहिली गोष्ट अशी आहे की आता ही जी आरती ताईंकडनं मी गोष्ट ऐकते ही वेगळी आहे. आपण ज्या बातम्या वाचतो आणि ऐकतो त्यावरून असं कळलेलं आहे की खरं म्हणजे या मुलीचं लग्न ठरलं तेव्हा लग्न ठरताना ही मुलगी योग्य आहे का नाही हे राधेमांना विचारून लग्न ठरवण्यात आलं. आणि त्या संदर्भात मला पुन्हा एक आगरकरांची गोष्ट सांगावीशी वाटते. ती गोष्ट अशी आहे की आगरकरांनी असं म्हटलंय की जेव्हा एक माणूस दुसऱ्याचं लग्न ठरवतो त्याला बालविवाह म्हटलं पाहिजे. या अर्थाने ही मुलगी जरी सज्ञा नसली, मुलगा सज्ञा नसला तरी या राधेमांना विचारून जर लग्न ठरत असेल तर तो बालविवाह असंच म्हणायला पाहिजे. पण या निमित्ताने मला एक दुसरा ताजा अनुभव सांगावासा वाटतो की आपल्या मुलाशी लग्न करणारी ही मुलगी, हिला राधेमांची परवानगी कशासाठी हवी? मी काल एका ठिकाणी अतिशय तरुण आणि सर्वहारा अशा वंचित गटाच्या मुलांशी बोलत होते 1-2-3 दिवसापूर्वी. आणि तेव्हा राधेमा प्रकरण चालू असल्यामुळे मी त्या मुलांना ते प्रकरण सांगितलं आणि असं विचारलं की तुमचं लग्न ठरवताना असं कुठलं तरी एक भंपक गुरु आहे, कोणीतरी असं आध्यात्मिक गुरु स्वयंघोषित असं आहे आणि त्याला विचारून जर तुमच्याशी लग्न करणारी मुलगी निवडण्यात आली तर तुम्ही लग्नाला हो म्हणाल का? तर ती सगळी तरुण वयातली पोरं हातवर करून आणि हसून म्हणाली असली मुलगी आम्ही करणार नाही. तेव्हा त्या फार न शिकलेल्या, आर्थिक आणि अन्य दृष्टीने सुद्धा वंचित असलेल्या मुलांना जे कळलं ते या निकीच्या सासरच्या माणसांना का नाही कळलं आणि त्यामुळे हा प्रश्न उद्भवला. पण त्याही पुढे जाऊन मी राधेमांच्या घरी जाऊन घासणं, पुसणं, भांडी घासणं, त्यांचं काय मालिश करणं असल्या गोष्टी सहन करणार नाही हे या मुलींनी धीटपणाने सांगितलं आणि म्हणून ही गोष्ट उजेडात आली. याबद्दल मला तिचं पुन्हा अभिनंदन करावंसं वाटतं.
बाबा तुम्ही काय म्हणाल बापू पाडळकर की या सगळ्या गोष्टी ज्या आता आरती राजदान सांगत होत्या की असं काही नाही आहे, पण राधेमा हे सगळ्यांना दान देतात, ह्या किती पटतात? पहिली गोष्ट अशी आहे की राधेमा ह्या स्वतः एक स्त्री आहेत आणि ही एक स्त्री दुसऱ्या स्त्रीवर अन्याय करते हा विचारच खरं समाजाला आणि मानवी मनाला न पटणारा आहे. आणि ती दुसऱ्यांना उद्युक्त करते एका स्त्रीवर अत्याचार करायला, हे पूर्णतः गैर आहे. आणि संताने इतरांना अभय द्यायचं असतं. संत इथं भय कसा निर्माण करू शकतो? आणि संताला अधिकार काय भय निर्माण करायचा? जर त्या संत आहेत, समाजापुढे एक आदर्श ठेवतायत आणि आपल्याकडे संस्कृतीत असं म्हटलं जातं, महाजनो ये गता सपंतहा, ज्या रस्त्यावरनं महापुरुष चालतात तो समाजासाठी आदर्श असतो. आणि स्वतःला संत म्हणणारे अशा पद्धतीचा मार्ग आदर्श मानायचा का आपण? आणि वाईट प्रथांना चालना देत असतील तर ते चुकीच, हा पूर्णपणे आदर्श नाही. हा उलट अनादर्श आहे. हा समाजाला घातक असलेली प्रथा पुढे टाकली जाते. समाजाला घातक असणारी प्रथा पुढे सगळी रेटली जाते आहे. मला डॉक्टर देशपांडे तुम्हाला विचारायचं की ही मानसिकता जी प्रबळ होत जाते, काय नेमकं होतं? अशा सगळ्या बाबा बुवांच्या पुढे गेल्यानंतर संमोहित केलं जातं लोकांना, त्या दृष्टीने त्यांना तयार केलं जातं, त्या विचारांच्या पठडीमध्ये बसवलं जातं, त्यांना त्या पद्धतीने शिकवलं जातं. काय मानसिकता नेमकी तयार होते? नंतर माणूस त्या गोष्टीला ग्राह्य मानून त्याप्रमाणे वागायला लागतो. बघा, याच्यामध्ये बरेच मुद्दे आहेत. पहिला मुद्दा हा असा आहे की माणसाला त्याच्या आयुष्यामध्ये काही इच्छा असतात आणि काही भीती असतात. त्याच्यामधली इच्छा जी असते ना, ती अशी असते की काहीही प्रयत्न न करता मला जर काही मिळालं तर ते प्रत्येक माणसाला एखादी लॉटरी वगैरे हवी असते. आणि दुसरी भीती असते की प्रयत्न करून सुद्धा मला काही मिळणार नाही, म्हणजे अपयशाची भीती. ह्या दोन गोष्टींवरती त्याचं व्यक्तिमत्व आणि त्याचं वागणं जे असतं ते साधलं जात असतं. जेव्हा जेव्हा समाजामध्ये अस्थिरता निर्माण होते तेव्हा प्रयत्नांना अपयश येण्याची शक्यता वाढायला लागते. आणि जेव्हा ही अस्थिरता वाढते तेव्हा कुठेतरी त्या व्यक्तीला कोणतरी असं त्याला पाठीवरती हात ठेवणारं हवं असतं. आणि हा हात ठेवणारं कोणी असो, आपला मित्र असू शकेल, आपले आई बाबा असू शकतील, आपला एखादा साथीदार असू शकेल, पण तो माणूस असणं हे बऱ्याच वेळेला आवश्यक असतं. ज्यांना स्वतःवरचा आत्मविश्वासाची कमी भासत नाही ते स्वतः समाजाविरुद्ध जाऊन एखादं चांगलं काम करू शकतात. पण प्रत्येक माणूस तसा नसतो. ज्यांच्यामध्ये आत्मविश्वासाची कमतरता असते त्यांना कुठेतरी अशा घटकांची गरज समाजामध्ये निर्माण होते. आणि म्हणून जेव्हा समाजामधली अस्थिरता वाढते तेव्हा प्रत्येक व्यक्तीचा आत्मविश्वास जे आहे त्याला आवाहन होतं. आणि जेव्हा साधी माणसं जी असतात त्यांचा आत्मविश्वास कमी भासायला लागला की त्यांना मग कुठेतरी मंदिरामध्ये, मस्जिदेमध्ये, चर्चमध्ये किंवा अशा कुठच्या तरी लोकांच्या वरती श्रद्धा ठेवणं भाग असतं. लोकांची एकमेकांवरती श्रद्धा असणं ह्याच्याबद्दल कुठेच काही चुकीचं नाही. पण ती जेव्हा अंधश्रद्धा बनते तेव्हा मात्र कुठेतरी गडबड व्हायला लागते. अंधश्रद्धा म्हणजे काय? जेव्हा ती श्रद्धा ही अतिरेकी होते आणि ज्याच्यामध्ये एकामेकांच्या मानवी हक्कांचं मूल्य हे जे असतं ते व्हायला लागतं, तेव्हा मात्र कुठेतरी ते श्रद्धेचं स्वरूप अंधश्रद्धेवरती होतं. आता हे प्रत्येक वेळेला होतच असं नाही. समजा एखाद्या धर्मगुरूकडे किंवा एखाद्या बाबाकडे एखादा माणूस 100 माणसं गेली त्याच्याकडे आपल्या आत्मविश्वास वाढवण्यासाठी श्रद्धेने गेली, पण त्या 100 जणांमधल्या 99 जणांना फायदा झाला तो मानसिक कारणांमुळे झाला. ती माणसाची मानसिक गरज होती ती पूर्ण झाली आणि म्हणून कुठेतरी फायदा झाला. पण म्हणून एका गोष्टीमध्ये जर कुठेतरी मानवी हक्कांची पायमल्ली जर होत असेल तर हे जे सगळं समाजकारण आहे, ह्या व्यक्तीच्या भोवती चालणारं समाजकारण आहे, ते आपण योग्य म्हणू शकत नाही. एखादा गुन्हा करणारा माणूस असतो त्याने काय आयुष्यात सतत गुन्हे केलेले नसतात. एका गुन्ह्यासाठी त्याला कायदा जो आहे तो दोषी ठरवतो. अगदी तसंच आहे ह्या घटकांमध्ये, ह्या गोष्टींच्या समाजकारणामध्ये बऱ्याच वेळेला आपण जेव्हा एखादी गोष्ट करत असतो आणि त्याला प्रतिसाद देणारे, त्याच्यावरती श्रद्धा ठेवणारी बाकीची माणसं आपल्याला जवळ येतात तेव्हा कधी कधी आपण कॉमन भाषेमध्ये बोलतो की आपल्या डोक्यात हवा जाते.
आणि जेव्हा ती डोक्यामध्ये हवा जाते तेव्हा ज्याला नार्सिसस असं म्हटलं जातं, हा नार्सिसस एक राजा होता, स्वतःच्या प्रेमात पडला आणि स्वतःच्या छबीकडे बघता बघता त्याच तळ्यामध्ये पडून मेला असं म्हटलं जातं. तसा हा नार्सिसिझमचा ट्रेट जो आहे हा जर त्या व्यक्तीमध्ये वाढायला लागला तर त्या माणसाकडनं श्रद्धेकडनं वाटचाल जी आहे ती अंधश्रद्धेकडे जायला लागते. बऱ्याच वेळेला ही माणसं जी असतात ती आपल्यापेक्षा वेगळी नसतात, पण त्यांचा एखाद्या माणसाला श्रद्धा देण्याचा एक त्यांनी विषय निवडलेला असतो. मग तो कसा संमोहित करणं म्हणजे काय, बऱ्याच वेळेला असं समजलं तर जादूगारांना विचारलं तर ते हे बाबा वगैरे असतात ते अतिशय म्हणजे अमॅच्युअर जादूगार असतात असं प्रोफेशनल जादूगार म्हणतात. त्यामुळे ही लोक जी असतात त्यांना कुठल्या वेगळ्या कुवती नसतात, तर त्यांना युक्त्या माहिती असतात दुसऱ्या माणसाला समाधान देण्याच्या किंवा दुसऱ्या माणसाला समजून देण्याच्या, का माझ्यामध्ये काहीतरी क्षमता वेगळ्या आहेत म्हणून. आणि बऱ्याच वेळेला ह्याला माणसं फशी पडतात आणि मग त्यांचा एक कल्ट निर्माण होतो, एक त्यांचा गट निर्माण होतो, समूह निर्माण होतो. त्या समूहामधली जी ताकद असते ती कधी कधी अशी रस्त्यावर दाखवली जाते आणि मग समाजासाठी अडचणीचं राजकारण सुरू होतं. जेव्हा जेव्हा समाजामध्ये अस्थिरता आणि धर्माचा उपयोग राजकारणामध्ये व्हायला लागतो तेव्हा ह्या प्रवृत्ती जगामध्ये वाढताना दिसलेल्या आहेत. बरोबर आहे की ह्या सगळ्या प्रवृत्ती वाढताना आपल्याला दिसत आहेत. मात्र ह्या सगळ्या प्रवृत्तींवरती आपण नियंत्रण कसं ठेवायचं हा सगळा मुद्दा आहे. आणि याच बरोबरीने ज्या प्रकारे राधेमा चमत्कार करतायत की त्यांना जो कोणी कवेत घेईल त्याला बरकत येईल, त्याची श्रीमंती वाढेल, अमुक होईल, असे अनेक चमत्कार राधेमाच्या नावावरती सांगितले जातात. ते आरती राजदान यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर हा मुद्दा चर्चेला घेऊ की ह्या सगळ्या बुवाबाजीवरती नियंत्रण कसं मिळवायचं आणि असे चमत्कार असतील तर जनतेला ज्या प्रकारे आपण एका वेगळ्या खाईत नेतोय त्यांना बाहेर कसं काढायचं. ब्रेक नंतर बोलू. ब्रेक नंतर स्वागत. आपण चर्चा करतोय राधे माँ विषयी. मला आरती राजन आपसे पूछना है कि जो भी राधे माँ की चमत्कार है क्या बताएंगे आप, क्या क्या चमत्कार राधे माँ दिखाती है? आप तो जाती है, आप फूल चढ़ाती है, कोई लोग पैसा चढ़ाते होंगे और कुछ चीज़ें होंगे, क्या चमत्कार दिखाती है? देखिए, राधे माँ ने ये कभी नहीं कहा है कि मैं भगवान हूँ. वो गुरुद्वारा भी जाती हैं, मत्था भी टेकती हैं, मंदिरों में भी जाती हैं, शिव जी की पूजा भी करती हैं, अजमेर दरगाह में भी गई हैं, उधर भी उन्होंने मत्था टेका है. राधे माँ खुद अपनी मौन में हैं, अपने आनंद में हैं. हम भक्तों को वो क्या देती हैं, ये लो साई पुराण देखो, ये लो ये महाशिव पुराण देखो, ये लो ये विष्णु पुराण देखो, पढ़ो सुनो, 21 दिन में देखो, 11 दिन में देखो. हमको एजुकेट कर रही हैं, हमसे भक्ति करा रही हैं, जाप करो, ये उनका कहना है. अब इसको जाप हमें अगर दे रही हैं, हमें शिव पुराण देखने को बोल रही हैं, साई पुराण देखने को बोल रही हैं, विष्णु पुराण देखने को. मेरे को खुद रामायण का वो पूरा सीरीज दिखाया उन्होंने, करवाया है. साई पुराण मेरे को बोली थी देखने के लिए. तो इसमें क्या गलत है? तो क्या लगता है आपको, राधे माँ से मिलने के बाद आदमी अमीर बन जाता है, ये बातें सही है? नहीं, अमीरी गरीबी इन सब चीजों से कुछ लेना देना नहीं है. लेकिन लोग तो कहते हैं कि राधे माँ के पास गए, राधे माँ से मिले, मैं तो फिर अपना अमीर बन एक्सपीरियंस जाती बोल है. सकते हैं. नहीं, वो झूठ है, वो लोभी हैं. सिर्फ राधे माँ बस बोल रही हैं कि जाप करो, भगवान के साथ भक्ति लगाओ. तुम शराब पी रहे हो, तुम ये सब कर रहे हो, दंगाबाजी कर रहे हो, माँ बाप को रिस्पेक्ट नहीं कर रहे हो, यहाँ पे तुम लोग गलतियाँ कर रहे हो. माँ बाप को रिस्पेक्ट करो, सही लाइन पे आओ. जब तुम सही लाइन पे आओगे, जब तुम भक्ति करोगे, ईश्वर तुम्हारे साथ होएगा. ये राधे माँ कहती हैं. तो लोग क्यों बताते हैं कि राधे माँ के पास जाए तो फिर अमीर बन जाते हैं? कुछ लोग ऐसे हैं जो अभी मैं नाम नहीं बताना चाहता हूँ कि लोगों के जो आपके भक्त हैं सभी राधे माँ के, वो लोग बोलते हैं प्राइवेट में कि हम राधे माँ से मिले तो हमारी बहुत बड़ी ये नौकरी में प्रमोशन हो गई, हमारी जो इंडस्ट्री चल रही है उसमें बहुत भारी हमको मुनाफा मिल गया. देखिए, मैं ये बोल सकती हूँ कि मेरा अनुभव ये है कि मैं जब से देवी माँ जी के पास गई हूँ, राधे माँ जी के पास गई हूँ, मेरे को दिल में सुकून आया है. मेरे को दिल में बहुत सुकून आया है, मेरे को आनंद आया है. मैं उनके साथ मौन में एंजॉय करती हूँ बैठना, मैं जाप करती हूँ उनके साथ और मुझे अच्छा लगता है. मेरे को पॉझिटिव्हिटी मिळती आहे. तुम्हाला पटतात मुद्दे सुशीलाताई? मला एक कळत नाही, मला दोन, त्याच्या आधी मी ह्या मुद्द्यावर येणारच. त्याच्या आधी मला एक आत्ता ह्या असं म्हणाल्या की जी पीडित आहे
ती फक्त 1-2दाच राधेमाला भेटली होती. असं कसं काय आपण तर्क करू शकतो की 1-2दाच एखादा शिष्य गुरुच्या चरणात येतो आणि पहिल्या 1-2 भेटीतच तिच्या कामामध्ये कसूर झाली म्हणून तिला लाथाबुक्याने मारहाण करू शकतो काय? नाही करू शकत ना. ती 2 दिवसाची गोष्ट नाहीये. हा, मग मला तेच म्हणायचंय की आता ह्या म्हणाला की 1-2 बार ही आई थी, याच्यावर कसा काय विश्वास ठेवणार? ते खोटं आहे ना. ती वारंवार तिथे जात असली पाहिजे, सेवा द्यायला ती तिथे जाते, याचा अर्थ बराच काळ ती तिथे जाते आणि म्हणून तिच्या कामामध्ये कसूर होताना एका बाजूला लाथबुक्याने मारहाण पण केली, दुसऱ्या बाजूला 25 लाखाची त्यांनी हुंडा मागणी पण केली आणि तिसऱ्या बाजूला आता जो मुद्दा आला की आता हे 21सावं शतक, हे विज्ञान युग, पावला पावलावर जग जवळ आलं याची आपल्याला जाणीव होते. 10 आणि 12 वर्षाची मुलं देखील अत्यंत कौशल्याने सगळे हे लॅपटॉपपासून ते सगळ्या गोष्टी हाताळतात आणि अशा काळामध्ये विष्णू पुराण, शिवपुराण, जपजाप्य, माळा ओढणं हे सगळे पुराणं शिकवून ज्या गोष्टींचा काही पुरावा नाही, प्रगतीशी काही संबंध नाही, विज्ञानाशी काही संबंध नाही, जीवन उन्नत करण्यासाठी काही संबंध नाही, मग आत्ताच्या 21व्या शतकामध्ये जर भक्ताला अशा जुन्या पुराणा गोष्टींमध्ये गुंतवून ठेवणं किंवा स्वतःला विलक्षण त्याच्यामध्ये गुंतवून ठेवणं हे किती योग्य आहे? याचा अर्थ प्रयत्नवादाला फाटा द्या आणि दैववाद जोपासा. गुरु असाच असला पाहिजे की जो शिष्याच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील राहील. इथे तसं दिसत नाहीये. क्या कहेंगे आरती जी? क्या बोले वो? ये बोल रही कि जो लड़की ने शिकायत की है पुलिस स्टेशन में, वो तो आपने कहा था कि 2 दिन ही वही रही. 2 दिन रही नहीं, वो अपने ससुराल में आई है, लेकिन एमएम भवन में कितने दिन रही वो रही नहीं है एमएम भवन में. तो फिर कैसे? वो सिर्फ वही तो मेरा पॉइंट है. आप जाइए, इन्वेस्टिगेट कीजिए. नहीं, वो तो पुलिस कर रही है. हाँ, राधे माँ पुलिस के सामने आकर वो सब जो है वो सच बताना चाहिए. वो एमएम भवन में रही ही नहीं है. वो अपने ससुराल वालों के साथ कामदेविली में रहती थी और जैसे आम पब्लिक जाती थी वो 1-2 बार गई है भवन. लेकिन वो तो पुलिस के सामने बता रही है कि ससुराल वालों ने उसे भेज दिया, राधे माँ की सेवा करो, हम लोग सभी राधे माँ के भक्त हैं, ना ही उसके पति को कुछ बोलने दिया ससुराल वालों ने. वो कुछ भी बोले, लेकिन प्रमाण कहाँ है? नहीं, प्रमाण तो ये है जो उन्होंने तकरार दाखिल की है, शिकायत दी है पुलिस के सामने. आज तक इतने दिन से ये चर्चा चल रही है, उन्होंने एक प्रमाण नहीं दिखाया है कोई भी चैनल पे. तो राधे माँ ने क्यों दोपहर खुलकर नहीं बात की? जब पत्रकार उनको पूछ रहे थे प्रेस कॉन्फ्रेंस में कि जो एलिगेशन आपके ऊपर है उसके बारे में आप बोलो, तो सब भक्त लोगों ने उनकी चेयर लेके गए अंदर. क्यों नहीं बात की खुल से? राधे माँ ने बहुत स्पष्ट रूप से एक ही चीज बोला है कि ईश्वर मेरा इंसाफ करेगा. उनको पूरा भरोसा है ईश्वर पे और उनको पूरा भरोसा है. लेकिन यहाँ तो न्याय देवता इंसाफ करती है जहाँ हम लोग रह रहे हैं, जहाँ हम लोग जीवित पूरा है. भरोसा है कानून पे और पुलिस पे. तो क्यों नहीं बात की दोपहर में? बात तो करनी चाहिए थी. जो भी कुछ बातें एलिगेशन से साफ झूठ है वो तो बताना चाहिए था, वो नहीं बताया. नहीं, ये ऐसा है कि ये उनकी पर्सनल फ्रीडम है, ये उनका पर्सनल चॉइस है और हम ये नहीं कर सकते कि उन्होंने ऐसा क्यों किया और वैसा क्यों नहीं किया. शायद मैटर ऑलरेडी इन्वेस्टिगेट हो रहा है, मे बी वो इंटरफेयर नहीं करना चाहती हैं, मे बी वो किसी समय तक के लिए वेट करके फिर बोलेंगी, ये मैं नहीं कह सकती. लेकिन क्या नहीं लगता आपको ऐसे कि जब किसी भी आदमी के ऊपर एलिगेशंस होते हैं तो खुलकर सामने आकर बताता है कि ये एलिगेशंस 1, 2, 3, 4 जो है ठीक है, 2 गलत है, 2 सही हो सकते हैं, उसके लिए मैं सामने आकर जो भी कोई शिकायत है उसकी इंक्वायरी के लिए तैयार हूं. तभी जब हम पर्सनल चीजें समाज के सामने जाती है, उसके ऊपर बहस होती है, तो उस बातों के लिए स्पष्टीकरण देना चाहिए, नहीं चाहिए. जिसके मन में चोर है वो करेगा सफाई. जिसके मन में चोर नहीं है, जिसके मन में खोट नहीं है, उन्होंने क्लियरली बोल दिया कि मैं सच्ची हूं, मैंने कुछ गलती नहीं करी है. लॉ आए, पुलिस आए, इन्वेस्टिगेट करे और सच बाहर निकल के आए. सच बाहेर निकाल के आहे असं बात करी आहे. मला बापू पाडळकर तुम्हाला विचारायचं आहे की ज्या वेळेला बाबा रामदेवांवरती असेच काही मध्यंतरी त्यांच्या औषधांविषयी, त्यांच्या प्रोडक्ट्स विषयी आरोप झाले, तेव्हा त्यांनी समोरून उत्तरं दिली होती. जे सत्य आहे ते सत्य आहे. मग राधेमानी ही स्पष्टीकरण दिली पाहिजेत की नाही? अगदी बरोबर आहे. तथ्य आणि प्रामाणिकपणे तथ्याला धरून ती उत्तरं दिली पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे संत कोण, तर जी व्यक्ती, जो गुरु समाजमन आणि समाज स्वास्थ्य याला
अंधश्रद्धा विरहित मार्गदर्शन करतो आणि समाजाच्या उत्कर्षाचा विचार करतो तो संत आहे. मला असं म्हणायचं की प्रत्येक गुरुसमोर, प्रत्येक संतासमोर शिष्यांबद्दल समभाव असला पाहिजे. श्रीमंत शिष्याला एक न्याय आणि गरीब शिष्याला दुसरा न्याय असं होऊ शकत नाही. आपण जो स्वामीजींच्या बद्दल जो विषय काढलात की मध्यंतरी काही औषधांच्या बद्दल विवाद निर्माण झाले होते. विवाद कोणी निर्माण केले? ज्यांना आयुर्वेदाच्या औषधांच्या गुणांबद्दल, त्याच्या पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या त्याच्या उपचाराबद्दल संपूर्ण माहिती नव्हती, अशा लोकांनी त्या औषधांबद्दल काही प्रश्न निर्माण केले नाही, होते. ते बरोबर. पण ज्या पद्धतीने बाबा रामदेव समोर आले तशा पद्धतीने स्पष्ट उत्तर राधेमाने दिली पाहिजेत की नाही? हां, 100% हे किंबहुना म्हणूनच मी मगाशी सांगितलं महाजनो ये गतः स पंतः. आणि म्हणूनच हे प्रत्येक नुसत्या संतांचं नाहीत तर समाजातल्या सगळ्या सेलिब्रिटीचं हे कर्तव्य आहे. आज चित्रपटातले नटनट्या किंवा बाकीचे जे समाजामधले ज्या सेलिब्रिटीज आहेत त्यांचंही समाज अनुकरण करत असतो. त्यामुळे ज्यांचं ज्यांचं समाज अनुकरण करतो त्यांचं चारित्र्य हे निष्कलंकच पाहिजे. ते वादातीतच असले पाहिजेत. फक्त साधू संतांचं नाही, समाजातल्या प्रत्येक सन्माननीयांचा हा कर्तव्य आहे की समाजापुढे समाज आपल्याला जर आदर्श समजत असेल तर आपलं वर्तन, वाणी, व्यवहार हा आदर्श असला पाहिजे. अगदी बरोबर. मला सिद्ध केलेला आहे. मला विद्यार्थी हाच मुद्दा विचारायचा आहे. जेव्हा एखादी गोष्ट वैयक्तिक आहे म्हणून आपण त्याला झाकण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा त्याच वैयक्तिक गोष्टी समाजामध्ये जाऊन त्याच्यावरती जोरदार चर्चा होते त्यावेळेला आपण सामूहिक पद्धतीने समोर येऊन आपली जबाबदारी आहे, ज्या समाजाला आपण आपल्या मागाला लावलं त्यांना समोर आपली उत्तर देणं ही गरज आहे की नाही? निश्चितच ही गरज आहे. आता पाडळकर म्हणाले त्याप्रमाणे खरोखरी ज्यांचं नाव मोठं असतं, खऱ्या कारणाने का खोट्या कारणाने माहिती नाही, पण ज्यांचं नाव लोक फार मानतात आणि ऐकतात त्यांची तर ही जबाबदारी अधिक आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा मला आरती ताई जे बोलल्या त्या संदर्भात म्हणायचा आहे तो असा आहे की त्यांच्याजवळ राधेमांच्या जवळ जाऊन शांतता लाभते, प्रसन्नता वाटते वगैरे वगैरे, पॉझिटिव्हिटी वाटते असं ज्या म्हणतायत त्यांचे तुम्ही जे सगळे व्हिडिओज दाखवताय त्या व्हिडिओजमधून या बाई काही मोठ्या शांत, समाधानी, विरक्त, सहजतेने, स्वच्छतेने राहणाऱ्या बाई आहेत असं वाटत नाही. त्या अतिशय भोगामध्ये लडबडलेल्या बाई आहेत. हिंदी सिनेमांवर छान छान पोशाख करून नाचणारी, एखाद्या अल्लड छोट्या मुलीसारखी नाचणारी ही बाई, ही काही मोठं लोकांना उपदेश करणारी, शांतता, समाधान देणारी बाई असं मला वाटत नाही. पण मला एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा या निमित्ताने सांगायचा आहे तो असा की राधेमांच्या बाबतीमध्ये जेवढ्या राधेमा दोषी आहेत तेवढे सगळे लोकही दोषी आहेत. मगाशी पाडळकर बोलताना असं म्हणाले की स्त्री स्त्रीचा कसा काय छळ करते वगैरे वगैरे. माझं म्हणणे स्त्रीने स्त्रीचा छळ करू नये, पण स्त्री जर स्त्रीचा छळ करत असेल तर या राधेमांच्या भोवती असलेल्या पुरुषांना कळत नाहीये का की उद्या आपल्या घरातल्या स्त्रियांचाही ही बाई असं छळ करेल. दुसरी महत्वाची गोष्ट, मगाशी जसं मी त्या तक्रार दाखल करणाऱ्या सुनेचं कौतुक केलं, मला तिच्या आईवडिलांचंही कौतुक करायचं आहे. अशी तक्रार करण्यामध्ये काहीही मानहानी नाही, उलट एखाद्या बाईचं बिंग आपण बाहेर काढण्याचं सामाजिक काम करतोय अशी भावना मनामध्ये ठेवून या मुलीनी स्वतःच्या हितासाठी का होईना तक्रार केली तर तिच्या आईवडिलांनी, तिला भावांनी, तिच्या कुटुंबियांनी पूर्णपणे पाठिंबा दिला. नाहीतर जेव्हा आईवडिलांची दारं बंद होतात तेव्हा ही मुलगी कशी तक्रार करू शकली असती. त्यामुळे या आईवडिलांचंही कौतुक केलं पाहिजे. टीकेला पात्र आहेत ते कारण मला सांगता येत नाहीत, पण मला असं वाटतं की पोलीसही का बरं FIR दाखल झाल्यानंतर अटक करत नाही आहेत. म्हणजे विशेषतः आता मला कायद्याच्या संदर्भामध्ये 498A चा गैरवापर होतो याविषयी जी बोंब ठोकली जाते त्या संदर्भात असं म्हणावंसं वाटतं की स्त्रिया सगळ्या खोट्याच तक्रारी करतात असं एक गृहीत धरून कशी तक्रार करून तपास करून चालेल. मग तो कायदा केलाय कशाला? म्हणजे 498A संदर्भात तक्रार केल्याबरोबर अटक करा असं नाही. पण एवढे दिवस झाले अजून तुम्हाला काही पुरावा मिळत नाहीये का याच्यामध्ये कोणी राजकीय हस्तक्षेप करताय,
कोणी सधन लोकांचा दबाव आहे का पोलिसांना स्वतःला काही कन्व्हिक्शन नाही आहे की यात काहीतरी ढोंगबाजी आहे, हे जादूटोण्याच्या विरोधात घडणारी कायद्याच्या अनुषंगाने कृती करण्याजोगी गोष्ट आहे, हे कुणाला काही जाणवत नाहीये का? त्यामुळे जसं काहींचं कौतुक करायला पाहिजे तसा काहींना जाब विचारायला पाहिजे की अशी जर या खोट्या फेक साधू संतांची दुकानं फोफावणार असतील तर मला वाटतं खरं म्हणजे आपल्या सरकारने त्यांच्यासाठी लायसन्स द्यायची पण पद्धत सुरू केली पाहिजे, कारण ही दुकानच आहेत, याच्यात नफ्या तोट्याचा व्यवहारच सुरू झालेला आहे. आणि तसं होत नसेल तर यांना कुठल्या कारणासाठी साधू संत म्हणायचं? ज्या महाराष्ट्रामध्ये तुकारामांपासून, चोखोबांपासून, ज्ञानेश्वरांपासून, गाडगे महाराजांपासून, संत जनाबाई मुक्ताबाईंपासूनची एवढी मोठी परंपरा आहे, जे लोक साधे राहिले, अपरिग्रहाविषयी, पारदर्शकतेविषयी आणि निर्लोभी राहण्याविषयी सांगत आले, त्यांना सगळ्यांना विसरून या राधेमांच्या मागे लोक का जात आहेत? हा आपला सगळ्यांचाच दोष आहे. आणि मगाशी जसं सुशीलाताई मुंडे म्हणाल्या तसं गोष्ट खरी आहे की यासाठी आपण सगळ्यांनी विवेकाच्या आधाराने प्रत्येक गोष्टीचा कार्यकारण भाव बघत पुढे पावलं टाकण्याची गरज आहे. हा गेला तो गेला म्हणून मी गेले अशी मेंढरासारखी प्रवृत्ती करणं, काय अंगीकारणं, हे अतिशय चुकीचं ठरणार आहे. अगदी खरं आहे की अशी प्रवृत्ती अतिशय घातक आपल्यासाठी, समाजासाठी ठरू शकते. आरती राजदान, वही अभी विद्याताई कह रहे थे कि जो भी कोई राधे माँ वहाँ आपके भक्त के सामने पेश आती है, सिनेमा के गानों के ऊपर वो नाचती है, तो कैसे गुरु कहे, आध्यात्मिक गुरु कहीं हमें दिखे है कि सिनेमा के, हिंदी सिनेमा के गानों के ऊपर अपना नाच करती है या डांस करती है? अब मैं आपको एक चीज़ और शेयर करूं, जब भी राधे माँ ने डांस किया है तो सबसे पहले वो शिव जी को देखती हैं, और ये मैंने तो खुद, हिंदी गानों में कैसे शिव जी को देख सकते हैं? एक सेकंड, आप मेरे को बोलने देंगे? जैसे उनके जहाँ पे वो रूम है वहाँ पे एक शिव जी की स्टैच्यू है, वो शिव जी जिसको बोलते हैं लगन, उनको शिव जी की लगन है, वो शिव जी को मानती हैं और शिव जी का ध्यान रखते ही वो अपने गाने, अपने लव सॉन्ग्स अपने भगवान को अर्पित करती हैं. उसमें क्या गलती हो गई? क्या सूफी लोग दमादम मस्त कलंदर पे नहीं नाचते? नहीं, मैं ये बात पूछना चाहता हूँ कि ये लव बताइए, सॉन्ग के साथ शिव जी की अर्चना कैसे हो सकती है? अगर उनको अपना लव शिव जी दिख रहा है तो वो शिव जी को मान के उनको डेडिकेट करके गा रहे हैं, उसमें क्या गलत हो गया? क्या सूफी लोग दमादम मस्त कलंदर पे नहीं नाचते? क्या नग्न साधु लोग नहीं घूमते? क्या नागा बाबा लोग नहीं घूमते? क्या बनारस घाट पे, गंगा घाट पे स्त्रियां नहा रही हैं, वहाँ पे वो क्लोज इन वो भी नहीं है? क्या वो सब वही? क्या यही लव सॉन्ग्स शिव जी को अर्पण करने के लिए ही आप उसे अध्यात्म मानते हैं? वो उनकी फीलिंग है. नहीं, आपकी बोल रहा हूँ, जो आप उनके भक्त है. मैं तो जिसे अपना भक्ति जिस तरीके से भी अभिव्यक्त करना चाहे वो उसकी फ्रीडम है. कोई म्यूजिशियन हो वो अपने गीत से गाता है, कोई पेंटर हो वो अपनी पेंटिंग के द्वारा लीन होकर चित्र बनाता है. लेकिन अध्यात्म में लव सॉन्ग्स कैसे आ सकते हैं? अभी इतने सारे चीजें हमने मुझे बताइए, अगर मस्त कलंदर पे अगर एक सूफी वर्लिंग कर सकता है तो उसे तो हम गलत नहीं बोलते. लेकिन कहाँ इसे देखा लिया आहे की लव सॉन्ग्स है और शिवजी की अर्चना हो रही है, असं कुठे दिसलं आपल्याला? सुशीला, असं काही दिसलं नाही. आणि आध्यात्मिकचा आवडणारी जी मंडळी असतात, जसं विद्याताईने खूप छान उल्लेख केला, महाराष्ट्राला जी संतांची जी परंपरा आहे त्यांनी इथल्या विषमतेविरुद्ध लढा दिला, समाजाचे जे भीषण प्रश्न आहेत त्याच्याविरुद्ध ही मंडळी एकत्रित झाली, रस्त्यावर उतरली. मग कोट्यावधीची माया गोळा करणारी मंडळी आता ह्या असं म्हणाल्या की आम्ही 5 रुपये देते, हम फूल चढाते, हम नारियल चढाते, हम आमची माँ काही मागत नाही, कुठलाच आध्यात्मिक बाबा काही मागत नाही, लोक स्वतःहून देतात. आणि ह्यांच्याकडे जी संपत्ती गोळा झालेली असते त्याचं काय? सामान्य माणूस नोकरी करून जे कमवतो त्याच्यावर तुम्हाला दरवर्षी इन्कम टॅक्स फाईल रिटर्न करावी लागते. आणि ही मंडळी शोषण करून कोट्यावधी रुपयाची माया गोळा करतात, तिथे कोणाचंच लक्ष नसतं, त्याच्यावर कधीच धाड पडत नाही. बरं, जमवलेल्या संपत्तीचा हे लोक कधी हिशेबही देत नाही. आणि दिलाच हिशेब तर काय सांगणार? आम्ही पाणपोई बांधली, आम्ही शाळा बांधली, आम्ही रस्ते बांधले. ही सगळी जी कामं आहेत, ही सगळी कामं इथला कॉर्पोरेटर पण करतो, त्यांची कामं आहेत ही, ते सगळे करतातच की नाही? पण तेच कॉर्पोरेटर जेव्हा इथे जातात तेव्हा चुकीचंच आहे ना. समाज तुमच्याकडे एक आदर्श म्हणून बघत असतो.
तुम्ही नुसते कॉर्पोरेट नसता, तुम्ही तिथल्या जनतेचे प्रतिनिधी असता आणि मग तुम्ही जर अशा गोष्टी स्वीकारायला लागला तर लोक अंधपणे अनुकरण करतात. हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे आणि या गोष्टीला जर अटकाव आणायचा असेल तर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे फार अर्ली स्टेजमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचे धडे शालेय व्यवस्थेतून हे द्यायला दिले गेले पाहिजेत. मुझे भारती जी आणि प्रोग्राम तरच खत्म खरं- करने से पहले मुझे एक और चीज शेयर करनी है. मैंने ये देखा है कि गरबा, जब गरबा होता है 9 दिन का, नवरात्रि होती है, उसमें भी आप लोग फिल्मी गानों पे भजन बनाते हो. मैंने विसर्जन के टाइम में भी देखा नहीं, वो कितनी तो गरबे की अलग बात नहीं, है, नहीं, लेकिन नहीं, जहाँ नहीं, एक नहीं, आध्यात्मिक देखिए, गुरु, देखिए गरबा- जहाँ एक आध्यात्मिक गुरु एक सेकंड, मेरे को बोलने के खुद कुछ हिंदी सॉन्ग्स, लव देखिए, सॉन्ग्स पर नाचती है, मैंने- तो कैसे हम समझ ले मैंने कि ये वो भी आध्यात्मिक देखा गुरु है? है कि गणपति विसर्जन के टाइम पे भी आप लोग हिंदी फिल्मों पे भजन बनाते वो हैं. तो भक्तों की लेकिन मांग है, भक्ति- लेकिन है तो लेकिन भक्ति वहाँ related, लेकिन है वहाँ तो भक्ति आध्यात्मिक, related. लेकिन आध्यात्मिक गुरु जब But लव सॉन्ग्स पर नाचती है, अगर हम तो कैसे गरबा हम लोग कर रहे कंपेयर करें हैं, उसको? अगर हम गणपति का विसर्जन कर रहे हैं तो वो अध्यात्म नहीं है. जब हम गणपति को उधर स्थापना करते हैं तो वो अध्यात्म नहीं है. वो है, तो लेकिन फिर? जो भक्त तो वही उस गानों point पर है. नाचते हैं तो ठीक है, हम लोग समझ लेंगे, लेकिन जब आध्यात्मिक गुरु खुद हम मानते हैं क्योंकि खुद को, उस तो टाइम वो अगर उस क्योंकि टाइम नाचते तो टाइम क्या में करें? भगवान का ध्यान करके ही भगवान की मूर्ति अपने दिलो दिमाग में बसा के ही उनको डेडिकेट करके, उनको अपना प्रेम समझ के, उनको उनके लिए नृत्य उनके लिए करती हैं. समर्पित करती है सब. उनके लिए नृत्य करती हैं. उनके लिए नृत्य करती है. Yes. एक आखिरी बात आपसे पूछना चाहता हूँ प्रोग्राम से पहले कि ये जो सभी राधे माँ के बारे में बातें चमत्कारें बताई जा रही है, आप लव सॉन्ग समर्पित करती है, जो महाराष्ट्र में नया एक्ट आया सुपरस्टिशंस का, तो उसके तहत इस सभी ढोंगबाजी के देखते हुए उनके ऊपर कार्रवाई भी हो सकती है. क्या राधे माँ ने ये सोचा नहीं? वो ढोंग है महाराष्ट्र में रहती कहाँ? है, ढोंग है कहाँ? तो और ये ढोंगी ये है इसको कौन? क्या कहेंगे हम सब? बिल्कुल ढोंग नहीं है. कहाँ का ढोंग है? कुछ ढोंग नहीं है. बिल्कुल ढोंग नहीं है. वो जो है कहाँ का ढोंग है? अगर नीचे, अगर भवन पे माँ की चौकी लगाई जा रही है तो क्या हम हिंदुओं को ये भी हक नहीं है कि हम चौकी कर पाए, हम भजन सुन पाए? तो कहाँ का ढोंग है? जिस पंजाब से राधे माँ आती है, जिस पंजाब के एक सिंपल फैमिली से, जहां उनके मिस्टर कुछ काम करते थे, जो कुछ स्टोरी हमने सबने पढ़ी है, तो वो कुछ सालों में, 10-12 सालों में इतने बड़े कैसे बन सकती है? इतने बड़ी राधे माँ कैसी हो सकती है? इतनी बड़ी शक्ति कैसे प्राप्त हो सकती है उनको? वो उनकी तप का शक्ति है, वो आप उनको पूछिए. आप तो उनके भक्त हैं. मैं उनकी आपको भक्त तो हूँ, पता होना मैं चाहिए उनकी अगर आप भक्त उनके भक्त हैं, हैं. मैं उनकी भक्त हूँ. वो इतने बड़ी बनी है क्योंकि उनको लोगों का प्यार मिला है. लोगों के प्यार ने ही उनको इतना बड़ा बनाया है. लोगों के प्यार नाही बना बने आहे. मला कार्यक्रम संपवायचा आहे डॉक्टर, त्याच्या आधी तुम्हाला विचारायचं आहे, हेच ते प्रेम आहे ज्या प्रेमापोटी लोक पैसे देतात, हेच ते प्रेम आहे त्या प्रेमावरती, प्रेमाच्या गाण्यावरती अध्यात्म शिकवलं जातं. काय म्हणायचं याला? कंपॅरिझन सणांशी केलं जातं, गाण्याशी केलं जातं आणि परत गणपती आणि शंकराशी केलं जातं. प्रेम म्हणण्यापेक्षा ही न तपासली जाणारी श्रद्धा आहे. न तपासली जाणारी श्रद्धा आहे. तेच डॉक्टरांकडनं तपासून घ्यायचंय. नाही बघा, आपल्याकडे कायदा आहे का असा की कोणी कुठल्या गाण्यावरती नाचायचं किंवा नाचायचं नाही? त्यामुळे असा कायदा नाही. त्यामुळे राधेमानी कुठल्याही गाण्यावरती नाचलं, कसेही कपडे घातले तरी मला त्याचा आक्षेप नाही. मला आक्षेप इथे येईल की राधेमांच्या काही कृत्यांवरनं जर दुसऱ्या लोकांच्या मानवी हक्कांचं उल्लंघन झालं असेल किंवा त्या लोकांची प्रतारणा किंवा फसवणूक झाली असेल तर मात्र ते चुकीचं आहे आणि त्याच्यासाठी पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन्स केली पाहिजेत. आपण मागासपासून पोलिसांबद्दल बोललो, पण पोलीस देखील आपल्यासारखाच माणूस असतो, साधा समाजातला घटक असतो. त्याच्याकडे त्या वर्दीशिवाय वेगळं काहीच नसतं आणि त्या वर्दीमध्ये त्याने काही केल्यानंतर जर राजकीय हस्तक्षेप होणार नसेल तर तो पोलीस बिनधास्त काम करू शकतो. आज आपल्याकडे असं झालेलं आहे की पोलीस कारणामध्ये सगळीकडे राजकीय हस्तक्षेप होताना दिसतोय. आज त्याने काही कृती केली तर 2 दिवसाने त्याची पदोन्नती होऊ शकते, त्याचा पगार थांबू शकतो. सलमान खानच्या केसमध्ये त्या पोलीस जो त्याच्या अंगरक्षक होता त्याचं काय झालं? त्याचे हाल नंतर काळ्या कुत्र्याने विचारले नाहीत, असे हाल त्याचे झाले. त्यामुळे पोलिसांवरती अजिबात मला वाटतं कोणीही आक्षेप घेऊ नयेत. पोलिसांचे बिचाऱ्यांचे हात जे आहेत ना बांधलेले आहेत आणि तो आपल्यासारखाच माणूस आहे, आपल्याच समाजातला माणूस पण या राधेमाचं काय इथे फक्त करायचं? मला परत एकदा म्हणायचं आहे की ते कसं नाचतात, काय कपडे घालतात, याच्याबद्दल तुम्ही आणि मी अजिबात आक्षेप घेऊ शकत नाही.
पण त्यांनी जर मानवी हक्कांचं उल्लंघन केलेलं असेल दुसऱ्या कोणाच्या आणि ते पोलिसांनी तपासावं, कायद्याने तपासावं, दुसऱ्याची फसवणूक केली असेल, प्रतारणा केली असेल तर राधेमा असू देत नाहीतर अजून कुठचाही मोठा बाबा असू देत, त्याला कायद्याने जी काही शिक्षा व्हायला पाहिजे ती झाली पाहिजे. कायद्याने जी शिक्षा व्हायला पाहिजे ती झाली पाहिजे असं तुम्ही म्हणता. धन्यवाद सगळ्यांचे. शेवटी इतकंच की राधेमा चौकशीला तयार झालेत, पण ती चौकशी तत्परतेने करून पोलीस कारवाईचं पाऊल कधी उचलणार आणि जर ती तक्रार खोटी असेल तर ती खोटी आहे याचे पुरावे कसे समोर येणार हा सगळा मुद्दा आहे. त्यामुळे चौकशी होईपर्यंत आपण याचा पाठपुरावा करत राहणार आहोत. आज इथंच थांबू. पहा फक्त IBN लोक.